आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमची लई आठवण येते बघ. सारखं फोन करावं वाटते, पण इथे यांच्या समोर बोलता बी यायचं नाही. आणि बाहेर जायचं म्हणलं तर ती बी सोय नाही. आणि जमलंच फोन करायला तर आत्याची भीती वाटते. काय वाढून ठेवले नशिबात काय माहिती. आता या टायमाला तुम्ही जवळ पाहिजे होतात. मी तुमच्या जवळ बी नाही आणि लांब बी नाही. आमरे, तुझं रुसवं फुगवं आठवतात बघ. कधी एकदा दोघांना भेटून बिलकते असं झाले. इथंच आहेस अजून तू? सकाळी काय म्हणत होतं तुला? मम्मी साहेब, मी जातच होते बाहेर. थांब जरा. लग्नाच्या रीतिरिवाजाची लई हौस आहे ना तुला? पुरवते तुझी मी हौस. नवी नवरी 5 परतवणीला माहेर जात असती तेव्हा बोचक बांधून जा की. खरंच? खरंच माझी? मग काय खोटं बोलते का मी? तसं बी नेमानं जावंच लागल ना तुला. वय वय, खरं सांगू मम्मी साहेब, मी पहिल्यांदाच घरापासून एवढे दिवस लांब राहिले. लगेच फोन करून कळवते त्यांना. हा, कर कर. हमरे, हमरे, अगं मंजूचा फोन आहे. हॅलो मंजू. अगं दीदी, कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? अगं मी बी मस्त आहे. आणि आई? वासरा बिगर गोठ्यातल्या गायची अवस्था कशी असते? मंजू अगं ये की आम्हाला भेटायला लवकर. मी येतेच आहे उद्या. उद्या का ग? तिकडे समजा ठीक आहे ना? मग नाही म्हणजे तुला कोणी काही बोललं तर नाही ना? अगं हो हो, तसं काय बी नाही झालं. मग मम्मी साहेबांनी उद्या 5 परतवण्याला जायला सांगितले. असं आहे वय. कधी एकदा येऊन तुझ्या कुशीत शिरते असं झाले बघ. बरं दीदी, कधी येणार आहेस तू? दुपारी येते. चालते. आणि सोडायला कोण येणार आहे तुला? कोण ते? मी. बरं, मी येते तुला तिकडे न्यायला. बर. नाही नाही अमृत, थांब. अगं असं पाहुण्यांकडे लहान जाणं बरं दिसत नाही. पाहुणे काय म्हणतील? मंजू, मी एक काम करते, मीच येते तुला घ्यायला. हा ठीक आहे. आणि तू इकडे यायस्तवर समधी तयारी करून ठेवतो आम्ही. आणि दीदी, तू कधी एकदा इकडे येतेस आणि कधी मी तुला भेटते ना असं झालंय बघ. ये लवकर. हा, बाय बाय बाय. मंजू, गोठ्यातली गाय, अंगणातली तुळस आणि घरातली स्त्री जर आनंदी असेल ना, तर ते घर साक्षात स्वर्गासारखं असतं. आणि तुझ्या येण्यानं या घराला घर पण आले. पप्पा,
अहो मी माझ्या घरात बी हे समज केल्याशिवाय बाहेरच पडत नव्हते. त्याशिवाय मनाला चैनच नाही मिळत. तुम्ही चला आत, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. पप्पा तुम्ही बसा, मी चहा ठेवते. काय मंजू वहिनी, चहा ठेवताय वाटतं? वय बसा, तुमच्यासाठी मी ठेवते. हा, तुम्ही लईच भारी आहेत बघा मंजू वहिनी. थांबा थांबा वहिनी, स्नॅप काढायचंय. हा ठेवा ठेवा. हॅशटॅग मंजू वहिनीच्या हातचा स्पेशल चहा. वा मंजू, खरंच खूप मस्त झालाय चहा. हा हा हा, एकच नंबर वहिनी. थँक्यू. चला मंजू, येतो मी आता. बया उठायला उशीर झालाय, मला जयदीपचा डबा बी करायचा आहे. अगं बाई, डबा कोणी केला? मीच केला. होय का? भारीच. मम्मी बघितलं का, मी किचन मध्ये जायच्या आधी जयदीपचा डबा बी करून झाला होता. आता कौतुक वाटतंय, पण असाच हळूहळू आपल्या घरावर कब्जा कराल बघा. ही सपने माया सुरेच्या घरावर कब्जा करायला लई जन्म घ्यावे लागतील त्या नेबळेट पुरीला. तू लई लोट घेऊ नकस. आता पोलिसात येते, लई तिखट कानाची असेल तेव्हा तिला आधी बाहेर घालवा आणि मग सांगा तुमचा प्लॅन काय येतो. मी काय म्हणते, भाजीपाला आणायला म्हणून तुला बाहेर पाठवा. काम करायची संधी हाऊस फिटू दे तिची. बेस्ट आयडिया. कवा कवा लईच हुशारी दाखवतेस बघ तू. ए नेबळाट, हा, काय करलीस? मेथीची भाजी निवडत होते. रोज रोज मेथीची भाजी खाऊ बोलून मारा मला. मेथीची भाजी करते. जा बाजारातून दुसरा भाजीपाला घेऊन ये. ठीक आहे मम्मी साहेब.